प्रवासी नाही बोलत मराठी. हा मला 70% मराठी येते. माझ्यासोबत प्रवासी मराठी नाही बोलत. ते शिकत नाही देत मराठी लोक. आम्ही मराठी बोलतोय त्यांनी बोलतो काय रे भैया काय आहे काय नाही. चांगले आहे कारण की जबरदस्ती नको पाहिजे. आपण आहोत नवी मुंबईमध्ये. आपण नवी मुंबईतील रिक्षा चालक जे आहेत त्यांची संवाद साधणार आहोत. परिवहन मंत्री जे प्रताप सरनाईक आहेत त्यांनी निर्णय घेतलाय की रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे की त्यांनी मराठी भाषा जी आहे ती रिक्षा चालकांनी बोलली पाहिजे. आपल्यासोबत काही रिक्षा चालक सुद्धा आहेत, आपण त्यांना बोलून घेऊया. काका, तुम्ही मराठी भाषा शिकलात का? हो साहेब शिकतो. पण आता तुम्ही किती दिवसापासून याचे वर्ग वगैरे चालू केले? काय मराठी भाषा प्रशिक्षण तुम्ही घेतलंय का? एक महिने मग तुम्हाला काय त्यात अडचणी वगैरे आल्या? नाही ना साहेब, काय अडचण नाही. अच्छा, मग मला समजा आता माझ्याकडे पैसे सुट्टे नाहीये, आहे माझ्याकडे सुट्टे आहे साहेब. तो तुम्ही त्याला उत्तर काय द्याल? सुट्टे पैसे आहेत, आहे माझ्याकडे. मेरे को सीधा जाना है यहाँ से, तो कैसे जाएंगे? सरळ जावं. सरळ जायला लागेल. हो साहेब. साधारणतः तुम्ही आता रिक्षा किती वर्षापासून तुम्ही चालवता? साहेब मला 20 वर्ष झाले. मग आता तुम्हाला जो मराठीचा निर्णय झाला त्याचं तुम्ही स्वागत करता? स्वागत आहे साहेब. तुम्हाला वाटतं मराठी शिकलं हो पाहिजे? साहेब. तसे आपल्यासोबत दुसरे रिक्षा चालक आहेत त्या ठिकाणी, आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया की त्यांच्याकडे काय त्या ठिकाणी चाललेलं आहे. काका, एक मिनिट. काका, तुम्ही या ठिकाणी रिक्षा चालक आहात, तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेची सक्तीची केली त्याच्याबद्दल? आपल्याला काही वाटत नाही, शिकावं लागत, बोलावं लागत मराठीमध्ये. मराठीमध्ये तुम्ही साधारणतः किती वर्षापासून हा व्यवसाय करता? मी 95 पासून रिक्षा चालवतो. मग मराठीचे जे काही 15 प्रश्न होते त्याची तुम्ही उत्तर वगैरे दिलेली आहेत? हा बरोबर दिलेली उत्तर. मग प्रवासी जे आहेत ते तुमच्याशी कसा संवाद साधतात? प्रवाशांचं काय म्हणणं असतं? प्रवासीचं काय म्हणणं काय चांगलंच असतं, बाबा अमुक ठिकाणी मला जायचं आहे, आम्ही बोलतो बाबा बसा सोडतो तुम्हाला. कसा असतो? साधारणतः तुम्ही मराठी पूर्णपणे शिकलात? हा मला 70% मराठी येते. अच्छा, तुमचं नाव काय म्हणाले? नबी सय्यद. निश्चितपणे नबी सय्यद म्हणून यांचं नाव आहे. म्हणजे हे मुळात मुस्लिम बांधव समाज असले तरी त्यांनी मराठी भाषा जी आहे ते अत्यंत स्पष्टपणे ते बोलतात या ठिकाणी. आपल्यासोबत आणखीन रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. काका, एक मिनिट या इकडे. तुम्ही मराठी भाषा सक्तीची जो निर्णय झाला त्याचं स्वागत करतात? आम्ही स्वागत करतो. पण तुम्ही मराठी आता भाषा कसा तुम्हाला प्रतिसाद भेटतोय? मला चांगला वाटतो मराठी भाषेचा. मराठी भाषा हो, चांगला वाटतो. प्रवासी वगैरे तुम्हाला जे असतात, प्रवासी नाही बोलत मराठी. प्रवासी तुमच्यासोबत माझ्यासोबत प्रवासी मराठी नाही बोलत. नेमकं मग काय होतं? नेमकं प्रवासी बसल्यापासून काय होतं? प्रवासी शिवा पण देते, हे भैया आहे ते हम लोग परपरांती दूर दूर से कामवायला आला आहे तिथे काय शिवा पण देते. आता काय करणार, मराठी बोलू, ए काय रे भैया तुम्ही मराठी शिकतो काय, हे ते करते सगळे, मला पण करते. तुम्ही त्यांच्याशी मराठी बोलता? हा आम्ही त्यांच्याकडनं सुरुवात झालेली आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्या आम्ही मराठी बोलतोय त्यांनी बोलतो काय रे भैया काय आहे काय नाही, की काय आहे. आम्ही शिकतो पण ते शिकत नाही देत मराठी लोक. मुळात तेच मराठीत बोलत हा, असतात. तेच. मराठीमध्ये. मराठी नाही बोलत मराठी. अच्छा, काका तुम्ही काय म्हणताय? तुम्ही साधारणतः तुम्ही रिक्षा चालक इथे आहात बऱ्याच वर्षापासून, तर मराठी भाषा तुम्ही आता शिकलीत का? हो मराठी भाषा मला आते. तुम्ही आता मूळ गाव तुमचं कुठलं आहे? मुलेगाव का यूपी. युपी मधून. हा. मग आता या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये प्रवाशांशी संवाद साधता? हा बराबर. म्हणजे आता तुम्हाला जर समजा मी एक्झाम्पल सांगितलं मला ठाणा जाना आहे मेरे को, हा तर तुम्ही मराठीमध्ये काय त्याचं उत्तर देता? ठाणा जायचे. ठाणे जायचं. आणि माझ्याकडे जर समजा आता माझ्याकडे 500ची 500 का नोट आहे, हाँ तुम लेके जाओगे क्या? हाँ मला पण छुट्टे होते तो लेके चलते, नहीं है माझ्याकडे छुट्टी नाही है तर नाही जाते. काय म्हणून असं तुम्ही नाही सांगता. तर ही जे काही प्रश्न वगैरे होते तुम्ही पाठ केलेले आहेत ते, हाँ त्याची उत्तर वगैरे तुम्ही घेतलेले आहेत. हाँ काका, हो. तुम्ही रिक्षा चालक आहात, तुम्हाला काय वाटतं मराठी भाषा तुम्ही शिकलात का? चांगले. पण मराठी भाषा बोलताना काय तुम्हाला अडचणी आल्या? काही नाही. तुम्ही प्रशिक्षण वगैरे सगळं घेतलेलं आहे? नाही परीक्षण आहे, आमच्या यूपीचे परीक्षण आहे. हा. मी तर खूप वेळ गेले राहायला. अच्छा, हो मी मराठी बोलतोय, काय हरकत नाही. पण मराठी भाषा सगळ्या रिक्षा चालकांनी निर्णय घेतला. चांगले आहे कारण की जबरदस्ती नको पाहिजे. जबरदस्ती हो पण शिकलं पाहिजे सगळ्यांनी. शिकलं पाहिजे. निश्चितपणे आपण जर का पाहिलं तर या रिक्षा चालकांचं तेच म्हणणं आहे की मराठी भाषा प्रवासी सुद्धा आमच्या सोबत जे आहे ते या ठिकाणी संवाद साधत नाहीये, आणि प्रवासी संवाद साधत नसल्यामुळे देखील काही वेळेला अडचण निर्माण होते. पण मराठी भाषा शिकलेले आहेत आणि मराठी भाषा शिकली पाहिजे असंच त्यांनी निर्णय केल्याचं दिसत आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.